नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रणिता भाकरे, PCPMDT विधी सल्लागार, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे कार्यरत आहे. आज आपण गर्भधारणापूर्वक व प्रसूतीपूर्वक लिंगनिदान प्रतिबंधक कायदा 1994 या संदर्भात माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण सगळ्यात पहिले तर गर्भधारणापूर्वक व प्रसूतीपूर्वक कायदा म्हणजे काय, तर समाजामध्ये मुलगी हा म्हणजे मुलगी हवी किंवा नको आहे या विषयावरती बरेच वेळा चर्चा केली जातं किंवा मुलीला आपल्या संस्कृतीमध्ये मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी जन्माला आलेली आहे किंवा लक्ष्मी घरामध्ये आलेली आहे असं समजलं जातं. परंतु जर आपण नॅशनल हेल्थ स्कीमद्वारे जेव्हा सर्वे केला जातं तर 1990 असं लक्षात आलं की 1000 मुलांच्या मागे 927 मुली जन्माला आलेल्या दिसल्या. त्यानंतर 2005 ते 2006 1000 मुलांच्या मागे 1000 मुली जन्माला आलेले. त्यावेळेला चांगल्या प्रमाणात मुलीचं जे वाढतं प्रमाण होतं ते चांगलं होतं. परंतु नंतर मग पुन्हा 2016 ते 2015 ते 16च्या दरम्यानमध्ये असं लक्षात आलं की पुन्हा 2% आपण खाली आलेलो. त्यामध्ये पुन्हा हजारांच्या पाठीमागे 990च मुलींचं जन्मप्रमाण आपल्याला तिथे दिसून आलेलं आहे. परंतु 2023 म्हणजे या वर्षामध्ये जर आपण मुलींचं जन्मप्रमाण जर बघितलं तर ते फार छान दिसून आलेलं आहे की प्रत्येक 1000 मुलांच्या मागे 1020 लोकसंख्या आपल्या इथे दिसून येते आहे भारतामध्ये. हीच भविष्यामध्ये पुढे याचप्रमाणे मुलींची संख्या वाढत राहावी याकरिता PCPMDT म्हणजे गर्भधारणापूर्वक व प्रसूतीपूर्वक कायदा सरकारने काढण्यात आलेला आहे. आता हा कायदा समाजामध्ये कशा प्रकारे जनजागृती करू शकते किंवा कशा प्रकारे जनजागृती करते, तर गर्भामध्ये मुलगी आहे की मुलगा आहे हे बघण्यासाठी आज समाजामध्ये जे अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी मशीन जी आलेली आहे त्याचा वापर किंवा दुरुपयोग कसा केला जातो आहे समाजामध्ये ते दिसून येते आहे. मुलींचं आपण एकाकडे म्हणतो आहे की समाज आपला हा सुशिक्षित होत चाललेला आहे, पण सुशिक्षित होत चालला आहे त्याच्यामध्ये पण मुलगाच हवा आहे किंवा घराला एक दिवा हवा आहे, वंशाचा दिवा हवा आहे, ही परंपरेने आणि कित्येक वर्षापासून चालू आलेली चालीरीती आपल्याला समाजामध्ये दिसून येते आहे. मुलगी जन्माला आली की तिला शिक्षण देणं नाही किंवा ती एक ओझं आहे आपल्या याच्यावरती असं समजलं जातं. परंतु मग ती मुलगी आपण घरामध्ये येऊ नये किंवा तिला कशा प्रकारे आपण थांबविलं जातं, तर सोनोग्राफी मशीन द्वारे किंवा अल्ट्रासाऊंड केल्याद्वारे गर्भवती महिलेला गर्भधारणा जशी होते त्यानंतर तिला हे बघितलं जाते की तिच्या गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे. मुलगी असेल तर तिला काढून दिलं जातं, तिचा गर्भपात केला जातं आणि मुलगा असेल तर तिला कंटिन्यू केलं जातं. तर हे थांबवण्यासाठी सरकारने गर्भधारणापूर्वक व प्रसूतीपूर्वक लिंगनिदान प्रतिबंधक कायदा 1994 काढण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण भारतामध्ये 20 सप्टेंबर 1994 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर असं दिसून आलं आहे की ही जी संकल्पना जेव्हा भारतामध्ये आलेली आहे की अल्ट्रासाऊंड करण्यात यावी, तर ही याकरिता करण्यात यायचं होतं की गर्भामध्ये जे बाळ आहे, जे भ्रूण आहे, ते गर्भवती महिलेला म्हणजे त्या बाळाचं अवयव व्यवस्थित आहे का, तो बाळ व्यवस्थित त्याची वाढ होत आहे का, हे बघण्यासाठी ही टेक्निक इथे आलेली होती. परंतु त्याचा दुरुपयोग कसा केला जातो आहे हे आपल्याला आज दिसून येते आहे. गर्भधारणा या ज्या गर्भधारणापूर्वक किंवा प्रसूतीपूर्वक लिंगनिदान कायदा 1994 हा जो कायदा आहे हा कधी कधी कायदेशीर ठरू शकतो किंवा ज्या वेळेला गर्भपात करायचा आहे तर त्यावेळेला तो गर्भपात कायदेशीर कसा केला जाणार, तर त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की गर्भधारणा झालेली आहे एखाद्या महिलेला आणि तिला जर गर्भपात करायचा असेल तर त्यावेळेला त्या गर्भामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला काही धोका आहे का, आणि धोका जर असणार तर यामुळे त्या गर्भवती महिलेला जर धोका असेल तर त्यावेळेला कायदेशीररित्या गर्भपात केला जातो. त्यानंतर गर्भ जो आहे
गर्भवती महिलेच्या शारीरिक किंवा मानसिक याच्यावरती स्वास्थ्यावरती जर त्या गर्भामुळे जर धोका निर्माण होत असेल तर त्यामुळे तिथे कायदेशीररित्या गर्भपात केला जातो. त्यानंतर जर एखाद्या मायनरवरती म्हणजे कुमारिकेवरती जर बलात्कार झालेला असेल किंवा विवाहितेवरती पण जर बलात्कार झालेला असेल तर त्यावेळेला बलात्कारमुळे राहिलेली जी गर्भधारणा असते तर ती गर्भधारणा पुढे कंटिन्यू नाही ठेवायची आहे, तर त्यामुळे त्या वेळेला कायदेशीररित्या तिथे गर्भपात केलं जातं. त्यानंतर बाळामध्ये अपंगत्व दिसून आलेलं असेल किंवा ॲबनॉर्मॅलिटी तिथे जर दिसून येत असेल तर अल्ट्रासाऊंड करून ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला दिसून येतं तर त्यावेळेला कायदेशीररित्या तिथे गर्भपात करता येतं. त्यानंतर कुटुंब नियोजन करण्यात येत असेल, कुटुंब नियोजन करत असताना फेल झालेलं असेल तर त्यावेळेला सुद्धा गर्भपात कायदेशीररित्या करता येतं. त्यानंतर अल्ट्रासाऊंड जे आहे म्हणजे सोनोग्राफी मशीन ज्या वेळेला एखादा डॉक्टर घेतो किंवा एखादा व्यक्ती घेतो तर त्यावेळेला त्याचं जे केंद्र आहे सोनोग्राफी केंद्र हे रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे आणि ते जर रजिस्टर्ड नसेल तर त्यावेळेला तो बेकायदेशीर तिथे गर्भलिंग निदान करतो आहे हे तिथनं दिसून येत आहे. एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलेला आहे, गर्भवती महिला तिथे तिला घेऊन गेलो आहे, तिचं चाचणी केल्या जाते किंवा तिची तपासणी केल्या जात असते तर त्यावेळेला जर डॉक्टरांनी एखाद्या इशाऱ्याद्वारे किंवा संकेतद्वारे की क्लिनिकमध्ये किंवा डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये गणपती ठेवलेला असेल, लक्ष्मी ठेवलेली असेल तर त्यावेळेला तपासणी केल्यानंतर डॉक्टर जर म्हणत असेल की तुम्हाला गणपती प्रसन्न झालेला आहे तर किंवा तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे असं जर संकेताद्वारे लिंग तिथे लिंग परीक्षण करून रुग्णाला सांगण्यात येत असेल किंवा या प्रकारे लिंग निदान केल्या जात असेल तर ते पण कायदेशीररित्या गुन्हा आहे. त्यामुळे सरकारने किंवा या कायद्याअंतर्गत जो कोणी या संकेताद्वारे मुलगा आहे की मुलगी आहे हे दाखवत असेल किंवा काही ठिकाणी बोंदू म्हणजे जडीबुटीद्वारे जर गर्भवती महिलेच्या उजव्या नाकाच्या नाकपुडीमध्ये जर ही जडीबुटी टाकली तर मुलगा जन्माला येतो असं जर तुम्हाला कोणी सांगत असणार किंवा एखाद्या महाराजांकडे जाऊन जर सांगत असेल की महाराज की तुम्हाला ही गोष्ट जर केली तर तुम्हाला मुलगा होतो आणि ही गोष्ट केली तर मुलगी होतो अशा प्रकारे जरी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जरी करत असणार तर ती पण कायद्यानुसार गुन्हा ठरवला जातो. आता हा जर कायद्यानुसार गुन्हा आहे तर याच्यासाठी शिक्षा पण जर अल्ट्रासाऊंड करून मशीनद्वारे किंवा अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट देऊन सुद्धा जर तिथे गुन्हा घडलेला असेल तर त्यावेळेला या कायद्याअंतर्गत 3 वर्षाची कारावास आणि 10 ते 50,000 रुपयापर्यंत फाईन देण्यात येत आहे. त्याच डॉक्टरांनी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट किंवा गोंदेगिरी करून जर रुग्णांना फसवण्यात येत असेल किंवा त्या प्रकारे पुन्हा गुन्हा त्याच व्यक्तीने जर केलेला असणार तर त्यावेळेला 5 वर्षापर्यंत कारावास आणि तिथे 1 लाखापर्यंत फाईन दिला जातो. तसंच IPC इंडियन पिनल कोड च्या सेक्शन 313 नुसार जर एखाद्या महिलेचा गर्भपात केलेला असेल तर त्यावेळेला तिथे जन्म म्हणजे तिथे आजीवन कारावास तिथे दिला जातो. त्यानंतर 314 आणि 315 नुसार जर 315 नुसार गर्भवती महिलेला तिला प्रोत्साहन देत असेल की तुझ्या गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे हे तू बघ किंवा तिला अबेट केला जात असेल तर त्यावेळेला सुद्धा तिथे 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि आजीवन कारावास दिला जातो. त्यानंतर PCPNDT कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तपासणी केल्या जातं. 3 महिन्यांनी प्रत्येक जे सोनोग्राफी केंद्र असतं ते केंद्र पण तपासणी केल्या जातं. आता या कायद्याअंतर्गत राज्य शासनाने पुन्हा एक जनजागृती म्हणून जो व्यक्ती इथे गर्भपात म्हणजे इथे लिंग निदान केल्या जातं या सेंटरला लिंग निदान केलं जातं याविषयीची जर माहिती देत असणार तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला 1 लाख रुपयापर्यंत बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. जो व्यक्ती ही माहिती देत आहे त्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे. ही माहिती देण्यासाठी आपल्याला www.gov.in PCPNDT.gov.in ही वेबसाईट आहे
आणि त्यानंतर एक टोल फ्री क्रमांक पण आहे, त्याच्यावरती पण आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. सो ही भ्रूण हत्या थांबवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी समाजामध्ये प्रत्येकाने आपल्या स्तरावरती अवेअर राहावं व प्रत्येकाने एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे मुलीचं दर वाढवण्यासाठी किंवा मुलीचं प्रमाण वाढवण्यासाठी. प्रत्येकाने समोर यावं व ज्याला कोणाला वाटत असेल की या ठिकाणी गर्भपात होत आहे किंवा या तालुक्यामध्ये गर्भपात होत आहे, तर त्यांनी कृपा करून जिल्हा सामान्य रुग्णालय इथे येऊन आपली तक्रार किंवा वेबसाईट किंवा जे टोल फ्री क्रमांक आहे तिथे आपलं तक्रार देऊन आपलं तक्रार निवारण करण्यात यावे. नमस्कार.